Brought to you by Skill Fantasy. स्किल फैंटेसी पे जीतो लाखों के कैश प्राइजेस। क्रिकेट का असली मजा अब सिर्फ देखने में नहीं, स्किल फैंटेसी के साथ खेलने में है। डाउनलोड करना तो बनता है। थांबलो जरा कारणं वेगळी होती माझी, कारण माझ्याकडे बऱ्यापैकी जरा तेच रोल यायला लागले होते आणि एक म्हणतो ना आपण जरा वेगळं काहीतरी येऊ देत वगैरे, पण ते कधी वेगळं येणार की जरा आपण थांबूया, कारण प्रत्येक रेसमध्ये आपण धावतच असतो, पण कधी कधी एक थोडा स्वतःसाठी वेळ घ्यायला हवा ना, तो मी घेतला 2017-18 नंतर मी थांबवलंच आहे पिच, कारण तेच रोल तशाच पद्धतीचं काम मला यायला लागलं होतं आणि म्हटलं जरा थांबल्यामुळे काय झालं, त्याचा फायदा झाला मला. थांबल्यामुळे मला वेळ मिळाला की बाकीच्या गोष्टी पाहता आल्या, मला वाचन करता आलं, बाकी काय चित्रपट चालले आहेत, काय आपल्याकडे काय चाललं आहे, बाहेर काय चाललं आहे, ह्याला एक वेळ मिळाला. पण नाटकाच्या प्रयोगाने मी थांबलो नाही, ते सातत्याने चालूच आहे नाटक, आजही किंवा उद्याही राहणारच. थांबल्याचा फायदा असा झाला की माझ्याकडे वेगवेगळे स्क्रिप्ट आता यायला लागले, कारण तो ब्रेक कोणीतरी ते एक दोरी कापली ना की जरा ह्याला आपण इकडे ट्राय करून बघूया, ह्या रोलला काय त्या रोलला. त्याला कारण पण माझं नाटकाला होतं अस्तित्व, जे टोटली वेगळं होतं. त्या नाटकामुळे काय झालं, माझे रोल वेगळ्या पद्धतीचे रोल यायला लागले. आता बरेच आता लागोपाठ आता जर 3 पिक्चर माझी तयार आहे आणि बाकी अजून आता जे येत आहेत माझे, जे वाचन होते किंवा जी मुलं आता जी तरुण पिढी रायटर डिरेक्टर आहेत ते जे माझे येत आहेत ना, ते मी पण विचार कधी केला नसेल की अरे आपल्याबद्दल हा माणूस स्वतः वेगळा विचार करतोय, ही व्यक्ती आता वेगळा विचार करते. तर मला स्वतः वाटतं की बरं झालं मी थांबलो होतो, जेणेकरून आता नव्यानं लोक मला वेगळ्या पद्धतीनं ट्राय आउट करतायत. आणि लकीली पहिला पिक्चर हाच येतोय, म्हणजे मध्ये 1-2 चित्रपट मी केले होते, मैत्रीत केलेच होते, म्हणजे ते गरजेचं होतंच, पण हा आला तो आता थांबायचा. म्हणालास की 2016-17 पर्यंत असं झालं होतं की तोचपणा किंवा तोच रोल, तेच प्रकारचे रोल यायला लागले होते. हे असे रोल यावेत, हे असे रोल अशासारखे रोल करता यावेत, त्याच्यासाठी हा ब्रेक फायदेशीर ठरला तुला? अर्थात नाही, असे रोल यावेत नाही, म्हणजे चांगले रोल यावेत ना, म्हणजे वेगळ्या प्रकारचे, म्हणून तो ब्रेक घेतला होता. बरोबर आहे. मग काही लोकांना तो ब्रेक म्हणजे असं वाटलं तर यार काय बरंच जाता काय चालत नाही, काय सध्या काय दिसत नाही वगैरे. पण चालत नसतं तर नाटकं पण चालली नसते ना माझी. माणूस बघ तू कशात सामान, मी असं नव्हतं की मी एक गोष्ट थांबवतो दुसरी गोष्ट माझी चालूच ठेवली होती, का तर मी ऑडियन्सशी कनेक्ट होतो, तो मला प्लस पण होता. माझी नाटकं आजही मी सैरी म्हणा, आता मोरूची मावशी करत असेल किंवा आता दामोदरपंत परत ओपन केलं आहे मी, तो ओघ आहेच ऑडियन्सचा, जे ऑडियन्स नाटकानं येतातच बघतात वगैरे. तेव्हा असं कुठे थांबलं नाही की तिथे कुठे आहे. मी माझं वैयक्तिक एक पिक्चरच्या फोकसवर विचार केला की आपण तेच करतोय की नाही, आणि साहजिक शेवटी मी पण माणूस आहे, माझ्याही लिमिटेशन्स आहेत, हातवारे किंवा बोलायची पद्धत आहे किंवा काय किंवा विनोद करायची एक स्टाईल असेल वगैरे म्हणा, तर ते किती तर शेवटी माणूस म्हणते येणार ना तसंच दोस्त. आता बस की आता कुठे तर आपण जरासं थांबवून त्याला जरासं सॉफ्टली ठेवून वेगळं काय करायला मिळतंय का, तर थांबूया. कॉन्फिडंट होतो मी, मला माडे येणार चांगलं, आणि लकीली यायला लागलं. आपण थांबतोय, ब्रेक पण घेतोय सिनेमातनं, तर अशा प्रकारचा मी वेगळेपणा केला. एक विनोदी कलाकार किंवा विनोदी नट म्हणूनच एक आपल्याला प्रसिद्धी मिळतीये किंवा त्याच्यातच आपल्याला प्रेक्षकांना आवडतंय. अशा वेळेला मी वेगळ्या प्रकारचा रोल केला आणि तो चालला नाही किंवा ती भूमिका चालली नाही. अर्थात तेव्हा तुला टेन्शन आलं की आता जर मी ब्रेक घेतला तर ह्याच्या पुढे जर असे रोल आले तर काय? तेव्हा टेन्शन आलंच होतं, वडाला येणार नाही. पण त्याच दरम्यान माझं बाकीचं जोरात चालूच होतं, म्हणजे बाकीचे चित्रपट आणि त्या नाटकात तो प्रकार कोणी बाकी चालू होतं. इथे मी आता नाटकात वेळ घालवून पिक्चरमध्ये थांबू शकलो होतं, कारण मला एवढंच माहिती होतं की नाही आले पिक्चर तर नाही आले, त्यात काय. आणि कसं आहे, आणि आपलं एज पण तुम्ही बघायला पाहिजे की बाबा मला इथनं शिफ्ट व्हायचं ना, आता हिरो मधनं मला शिफ्ट व्हायचंय किंवा मेन रोल मधनं मला शिफ्ट व्हायचं, कॅरेक्टरमध्ये घुसायचं आहे. तर असंही थांबे ना, म्हणजे आपण लोक कॅरेक्टरसाठी बोलत राहतील, कारण मला आता कॅरेक्टर करणंच गरजेचं आहे. मी कुठेही आता झाडाच्या मागे जाऊन धावणार गाणार असं शक्यच नाही, एज आहे ना. शाहरुख खान आणि भरतचं वय साधारण सारखं आहे. शाहरुख खान अजूनही धावणं बिवणं सगळ्या गोष्टी. मी बँड रॉबिस्ट सॉरी